जनविकास क्रांती सेना पक्षाच्या हरकतीमुळे 262 मतदारांना हक्काचे मतदान बजावण्याची संधी। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भी प्रभाग 12 मधील 262 मतदारांना आपल्या हक्काच्या उमेदवारास मतदान करण्याची संधी जनविकास क्रांती सेना पक्षाने हरकती नोंदवल्यामुळे प्राप्त झाली असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये ज्या या निवडणुकीचं मुख्य केंद्रबिंदू आहे ते म्हणजे मतदार यादी। मतदार याद्या मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे सदर मतदार याद्या दुरुस्ती करून किंवा शुद्धीकरण करून आपण निवडणुका घ्यावा अशी मागणी जनविकास क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आला होता। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना हीच मागणी निवेदन दिलं। त्याचबरोबर निवडणूक आयोगाला देखील आम्ही सदर मागणीचे निवेदन दिलं। परंतु या बाबतीमध्ये निवडणूक आयोग आणि सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख आणि मनपा आयुक्त यांनी कुठलीही दखल घेतली नाही। उलट प्रारूप याद्यामध्ये जे कोणी हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतींना हरकत घेण्यासाठी 5 दिवसाची मुदत वाढ दिली। त्यानंतर डायरेक्ट अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या। त्या अंतिम मतदार याद्यात देखील जवळजवळ 500 लोकांनी हरकती घेतल्या मतदार यादीबाबत, पण त्या या मतदार याद्याच्या हरकतीचा निवारा किंवा निटपारा किंवा त्यांच्या हरकती दखल घेऊन त्याचं निवारण केल्याचे दिसून येत नाही। उदाहरण म्हणजे आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या वतीने मी स्वतः या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मधील जवळजवळ 262 मतदार प्रभाग 21 मध्ये नोंद केलेले आहेत। या नोंदी विरोधात 19/12 रोजी पुनश्च निवेदन दिलं। सुरुवातीला 1/12 निवेदन दिलं, त्याच्याही कुठल्या प्रकारचं या मतदार यादीमध्ये सुधारणा केली नाही असं निदर्शनं आल्यावरून 19/12 हरकतीचा निवारण न करताच अंतिम मतदार यादी जाहीर केल्यामुळं सदर 262 मतदारांची 12 मधून जे 21 मध्ये नोंद झालेले आहेत किंवा त्या प्रभागात मतदार यादीमध्ये समावेश झालेला आहे तशाचा तशा आल्यामुळं त्या विशेष म्हणजे माझ्या स्वतःचं मतदान, माझ्या कुटुंबियांचं मतदान देखील 21 प्रभागमध्ये गेलं। म्हणून परत 19/12 रोजी निवेदन दिल्यानंतर त्याचा कुठंतरी दखल घेऊन सदर 262 मतदारांना प्रभाग 12 मध्ये पुरवणी यादीत समाविष्ट करून यादी जाहीर करण्यात आली। यावरून एक आपल्याला म्हणायचं आहे की खरोखरच प्रभाग 12 मधील 262 लोकांना आपल्या प्रभागातील नगरसेवक निवडायचा अधिकार प्राप्त झालेला आहे। यामुळे अनेक मतदार आमच्या संघटनेच्या किंवा मला स्वतः वैयक्तिक फोन करून आभार मानत आहेत। परंतु यावरून दिसून येत आहे की मतदार याद्यांचा घोळ जशाच्या तशा आहे, हरकती घेतलेलं निवारण झालं नाही। म्हणून आमची जी मागणी आहे की पूर्ण मतदार याद्या शुद्धीकरण करूनच निवडणुका घ्या, अन्यथा आम्ही जरी निवडणुका होत असतील तर ते निवडणुका बेकायदेशीर आणि मतदारांचा हक्क हिरावून घेणारा मतदानाच्या या बाबतीमध्ये पूर्ण मतदारांच्या याद्यांचा घोळ झालेला दिसून येते। सदर पूर्ण निवडणूक पूर्णपणे रद्द करून पूर्वत निवडणुका घ्याव्या अशा प्रकारची मागणी आम्ही कोर्टाच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणून आता तरी सर्व मतदार बंधूंना माझं आव्हान आहे
की आपले मतदान आपल्या प्रभागात आपण राहतो त्या ठिकाणी आहेत का तुम्ही तपासून घ्या. मतदानाचा हक्क हे घटनेने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क आहे आपला. हा मतदान हक्क हे लोकशाहीचा पूर्ण गाभा आहे. मतदान हक्क हे आपलं अधिकार आहे. म्हणून ते अधिकार नाहीसा करण्याचं काम या ठिकाणी निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्त किंवा या सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येत आहे. कारण आयुक्तांच्या कुठल्याही कामाला सत्ताधारी भाजपानी त्यांना पाठीशी घालून येतात. म्हणून पूर्णपणे या शुद्धीकरण झालेलं दिसून येत नाही. सर्व मतदार बंधू भगिनींना, मतदार राजांना, सर्व माता भगिनींमध्ये विनंती आहे, आपले मतदान आपल्या प्रभागात आहेत का बघू, आता प्रभागात आहे का ते शोधून घ्या आणि या आपल्या निवडणुकीमध्ये आपला हक्क अबाधित ठेवा असं आवाहन करतो. आणि या बाबतीमध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.